कवठेमंकाळ तालुक्यातील घाट माथ्यावरील घाटनांद्रे येथील 28 वर्षीय तरुणाचा तिसंगी हद्दीत रस्त्यालगत अज्ञातांनी दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सकाळी उघडकीस आली आहे। सुनील विलास शिंदे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घाटनांद्रे येथील ट्रॅक्टर चालक असलेला सुनील शिंदे याचा मृतदेह सकाळी तिसंगी येथील रस्त्याच्या कडेला आढळला। मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला मोठा दगड आढळून आल्यामुळे हा खून दगडाने ठेचून करण्यात आला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। घटनेची माहिती मिळताच कवठेमंकाळचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील व उपनिरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी पोलिसांसह घटनास्थळी तातडीने भेट दिली। त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला। अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी घटनास्थळी भेट दिली। तपासासाठी श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलं होतं। कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात सध्या अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। खुनाचं नेमकं कारण अद्याप समजलं नाही। पोलीस विविध अंगांनी तपास करत असून लवकरच गुन्हेगाराचा छडा लावण्यात येईल असा विश्वास पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी व्यक्त केलाय। रत्नागिरी नागपूर महामार्ग अंकलीपर्यंत पूर्ण झालाय। या अंकली हद्दीत 4.5 मीटर भिंत बांधण्याचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आले। पण ही भिंत बांधली तर शेतकऱ्यांची अडवणूक होणार आहे, त्यामुळे याचं काम सोमवारी अंकली धामणी परिसरातील शेतकऱ्यांनी बंद पाडले। राष्ट्रीय महामार्गासाठी अंकली हद्दीत 4.5 मीटरची भिंत बांधण्याचं काम ठेकेदाराच्या माध्यमातून सुरू करण्यात आलंय। 2 दिवसांपासून या कामाला सुरुवात झाली आहे, पण ही भिंत बांधल्यास शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात जाण्यास मार्ग उरणार नाही। शेतातील माल हा वाहतूक करण्यास मोठी अडचण होणार आहे, तर ज्यांची घरे शेतात आहेत त्यांची फार मोठी अडचण होणार आहे। या परिसरात ऊसाचे बागायती क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात आहे, त्याची वाहतूक करणं देखील कठीण बनणार आहे। त्यामुळे अशा प्रकारची भिंत बांधण्यात येऊ नये अशी मागणी करत हे काम बंद पाडण्यात आलं। महामार्गावरील येण्या जाण्यासाठी पर्यायी मार्ग हवा असेल तर 3.5 लाख रुपये भरावे लागतील असं सांगण्यात आले। ही शेतकऱ्यांची अडवणूक आहे, त्यामुळे अशा प्रकारे कोणतेही बांधकाम करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी उमेश देशमुख, महेश खराडे, सतीश साखळकर, श्याम पेरजादे यांच्यासह अंकली इनाम धामणी परिसरातील शेतकरी उपस्थित होते। महापालिका क्षेत्रातील भटकी जनावरे पकडण्याची कारवाई महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे। सोमवारी 14 भटके घोडे पकडून कोंडवाड्यात पाठवलेत। भटकी जनावरे रस्त्यावर सोडल्याचा प्रकार उघडकीस आला तर संबंधित मालकांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिल्या। शहरातील मुख्य रस्त्यांवर भटकी जनावरे फिरत आहेत। घोडे, गायी रस्त्यावर येत असल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढले, वाहनधारकांचा जीव धोक्यात येतोय। त्यामुळे आयुक्त सत्यम गांधी यांनी भटक्या जनावरांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यानुसार उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। नागार्जुन मद्रासी, सहाय्यक आयुक्त तथा मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर यांच्या उपस्थितीत मुख्य स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी व अतुल आठवले यांच्या टीमने 14 घोडे पकडून कोंडवाड्यात ठेवलेत। घोडे मालक घोड्यांबाबत योग्य ती खबरदारी घेणार नसतील तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांनी दिली आहे। तासगाव तालुक्यातील बलगवडे येथे मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी या योजनेतून सोलर प्रकल्प मंजूर करण्यात आला। या प्रकल्पात ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे। या प्रकल्पाचं काम सुरू असलेलं काम ग्रामस्थांनी बंद पाडून आवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हकलून लावले। भविष्यात रास्ता रोको करून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। गावात राज्य महामार्गालगत जवळपास 100 एकरापेक्षा जास्त गायरान जमीन आहे। या काही जमिनीवर सोलर प्रकल्प मंजूर करण्यात आलाय। गावच्या गायरानात या प्रकल्पास ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे। काहीही झालं तरी हा प्रकल्प होऊ देणार नाही असा निर्धार ग्रामस्थांनी केलाय। संबंधित जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले। प्रकल्पासाठी लाखो झाडे तोडावी लागणार आहेत। वृक्षारोपणाचा लाखो रुपयांचा शासकीय निधी वाया जाणार आहे। तसेच या जमिनीतून महामार्ग ते गावात जोडणारा रस्ता आहे, त्यावर 10 लाख रुपये खर्च केलेत। या जागेवर सौर प्रकल्प उभारला तर त्याचा मोठ्या प्रमाणात फटका गावाला बसणार असल्यामुळे ग्रामस्थांचा यास विरोध आहे। याबाबत ग्रामसभेत चर्चा करून विरोधाचा ठराव संबंधितांना पाठवला असल्याचं सांगण्यात आलं। गायरानात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करण्यात आले आहे। सौर प्रकल्पास दिलेल्या जमिनीमध्ये असलेल्या झाडांवर आजपर्यंत लाखो रुपयांचा निधी खर्च करून झाडांचं संवर्धन केले। ही झाडे तोडण्यासाठी आवादा कंपनीचे कर्मचारी आले होते। ग्रामस्थांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ गायरांमध्ये सुरू असलेलं वृक्ष तोडण्याचं काम बंद पाडलं। यावेळी माजी उपसरपंच क्रांतीलाल मोहिते, माजी उपसरपंच सचिन पाटील, तंत्रमुक्ती अध्यक्ष निवास पाटील, जमीर मुलानी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते।
जिल्हा परिषदेमध्ये उशिराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी पुन्हा दणका दिलाय। मोहिमेच्या चौथ्या दिवशीही 22 कर्मचारी उशिरा आले, त्या कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात येणार आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची कारवाई सुरू असतानाही कर्मचारी उशिरा येत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जाते। जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत अशा विविध विभागातील प्रश्न घेऊन ग्रामस्थ येत असतात, मात्र काही विभागात कार्यालयीन वेळेत कर्मचारी खुर्चीवर उपलब्धच नसतात, परिणामी ताटकळत बसावं लागतं। CEO नरवाडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून खाते प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली। पदभार स्वीकारल्यानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांनी कार्यालयात वेळेवर उपस्थित नसलेल्यांना नोटीस देण्यास सुरुवात केली। मंगळवारी पहिल्या दिवशी 25 कर्मचारी उशिरा आले, पहिला दिवस असल्याने समज देण्यात आली। दुसऱ्या दिवशी 4 आणि गुरुवारी कार्यालयीन वेळेनंतर 17 कर्मचारी उशिरा दाखल झाले। 3 दिवस सुट्टी होती तरीही सोमवारी 22 कर्मचारी उशिरा जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाले। संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात येणार आहे। महिन्याच्या सुरुवातीपासून ही मोहीम राबवण्यात येते, त्यामुळे किमान 4 दिवसानंतर तरी कर्मचाऱ्यांना शिस्त लागेल अशी अपेक्षा होती, मात्र सोमवारीही 22 कर्मचारी उशिरा आले, त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती। कर्मचाऱ्यांना कारवाईची धास्ती वाटत नाही का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। आद्य क्रांतीवीर राजे नरवीर उमाजी नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी नांद्रे ग्रामपंचायतच्या वतीने असा ठराव घेऊन शासन दरबारी सादर करावा अशी मागणी उद्योजक प्रदीप मदने यांनी राजे नरवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त केली आहे। कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक अभिवादनाने झाली, तर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेसह सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला। राजे उमाजी नाईक यांच्या शौर्याची आठवण करून देण्यात आली। ग्रुप नांद्रे यांच्या वतीने नांद्रे येथे आद्य क्रांतीवीर राजे नरवीर उमाजी नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या वेळेला नरवीर उमाजी नाईक यांच्या विचारांचा जागर करण्यात आलाय। यावेळी प्रदीप मदने म्हणाले की उमाजी नाईक यांनी इंग्रज सरकारशी 2 हात करून स्वातंत्र्य चळवळीमध्ये खूप मोठा सहभाग नोंदवला। जर इंग्रजांनी राजांना फाशी दिली नसती तर दुसरे शिवाजी महाराज म्हणून ते घडले असते। रामोशी समाजातील युवकांनी नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या विचाराचा जागर पुढील काळात करावा। ग्रुप नांद्रे यांच्या वतीने आद्य क्रांतीवीर राजे नरवीर उमाजी नाईक यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर ग्रुप नांद्रे, ग्रामपंचायत नांद्रे व नांद्रे विकास सोसायटी व जिल्हा परिषद शाळा यांच्या वतीने राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली आहे। ग्रुप नांद्रे यांच्या वतीने राजे नरवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळेला शैक्षणिक, राजकीय, युवक वर्ग आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। मिरज तालुक्यातील अंकली येथे अनंत चतुर्दशीच्या रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचण्यावरून झालेल्या वादातून तिघांनी चाकूने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। शीतल धनपाल पाटील असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। त्यामुळे पोलिसांकडून रात्री तिघा हल्लेखोरांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। युवकाच्या मृत्यूमुळे अंकली तणावपूर्ण वातावरण असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पोलिसांनी संशयित विकास बंडू घळगे, क्षितिज उर्फ आप्पा शशिकांत कांबळे, आदित्य शंकर घळगे या तिघांना तातडीने अटक केली आहे। अंकली येथील शिवशक्ती चौकातील गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक शनिवारी रात्री निघाली होती। रात्री 10च्या सुमारास संशयित विकास घळगे हा मिरवणुकीत आला आणि गाण्यावर नाचू लागला, तेव्हा मंडळाचे सदस्य सुनील पाटील यांनी त्याला तू आमच्या मिरवणुकीत नाचू नकोस असं सांगितलं। याचा राग आल्याने त्याने सुनील पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली, तेव्हा पाटील यांचा पुतण्या शीतल पाटील हा भांडण सोडवण्यास गेला। तोपर्यंत विकासचे साथीदार क्षितिज आणि आदित्य मिरवणुकीत आले। तिघेही नाचण्यास प्रतिबंध करणाऱ्या सुनील पाटील यांना मारण्यासाठी अंगावर धावून गेले। दरम्यान भांडण सोडवण्यासाठी शीतल पाटील हा मध्ये पडला, तेव्हा संशयित क्षितिज याने कमरेला लावलेला चाकू काढून शीतलच्या पोटात खुपसला। विकास आणि आदित्यने देखील चाकू काढून शीतलच्या पाठीवर, मांडीवर वार केले। शीतल गंभीर होऊन त्याच्या पोटातून आतडी बाहेर आली, ते विव्हळत खाली पडल्यानंतर तिघेजण दमदाटी करत निघून गेले। जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या शीतल यास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचार सुरू असताना सोमवारी सायंकाळच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला। मंजूर पदावर समायोजन संदर्भातील शासन आदेश तातडीने लागू करावा। 15% मानधन वाढ, बदली धोरण यांसह प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढलाय।
येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून या मोर्चास सुरुवात झाली। NHMकडे काम करणाऱ्या जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोर्चात सहभाग घेतलाय। दरम्यान प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करू असा इशारा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलाय। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय। NHM कर्मचाऱ्यांनी सांगलीमध्ये 19 ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले। आरोग्य सेवेच्या आघाडीवर तब्बल 2 दशके लढा देणारे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी आणि कर्मचारी आजही कंत्राटी बेड्या घालून काम करतात। कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा दिली, पण हक्काच्या मागण्या मात्र पायदळीत उडवल्या। विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतलेला निर्णय आजही हवेतच आहे। बेमुदत कामबंद आंदोलनात जिल्ह्यातील NHM मधील सर्व स्तरावरील अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने सामील झालेत। सोमवारी आंदोलनाचा 21वा दिवस होता। अजूनही शासनाने कुठलीही यावर कार्यवाही केली नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढलाय। येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून मोर्चा सुरुवात झाली। जिल्ह्यातील सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी यामध्ये सहभाग घेतलाय।